करायची नाही. ज्याची ज्याची इच्छा असेल त्याला एकदा जाऊ द्यावं. संघटन ताकदीनं आम्ही उभा करू, प्रत्येक वार्डात उभा करू, जे जे गेले त्या त्या वार्डात उभा करू. भारतीय जनता पार्टी जिथं आहे तिथंही उभा करून आहेच आमचं संघटन. उभा करायचं म्हणायची गरज नाही. इकडे संतोष वसंत इकडे बसा. त्याच्यामुळं कोणी गेलं जरी असलं तरी तिथलं संघटन आमचं चांगलं आहे, शाबूत आहे, मजबूत आहे. तुम्ही जे जे लोक गेले होते, आता तुम्ही बघा ना, आता पश्चिमला मतं घेतले ना लाखाची वर शिवसेनेनं. मध्याला वेळेवर आमच्यातला एक जण गेला तरी बाळासाहेब थोरात उभे राहिले, मतं घेतलेच ना 40,000. वैजापूरला घेतलेच ना मतं, पैठणला घेतलेच ना मतं लाखभर. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं ही जनता तर आमच्याबरोबर आहे ना. जवळपास 5.25 लाख मतदान शिवसेनेला या 6 मतदारसंघात झालेलं आहे. हे तर लोक शिवसेनेच्या बाजूने आहे ना. सरकार आर्थिक अडचणीत आलेलं आहे. लाडकी बहीण योजनेवर अमाप खर्च केला आहे आणि आता सरकारी खर्चात 30-40% कपात करण्याचा निर्णय घेण्यात येतो. आम्ही त्यावेळेस म्हणत होतो की सरकार या योजना बंद करतील, तर लोकांना भीती दाखवली की यांचं सरकार आल्यावर त्या बंद होणार. यांचंच सरकार आलं आणि मी तर म्हणेल कोर्टाला पुढं करून येणाऱ्या काळात अन्य अनेक योजना बंद होऊ शकतात. आपण कित्येक बसवर जाहिरात आहे, 85 कोटी लोकांना आम्ही अन्नधान्य, हे फार अभिमानाची बाब आहे. बघा आज 5 लाखाच्या वर लाडक्या बहिणीचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत. लाडका भाऊ योजना जाहीर केली मुलांसाठी. काल मला धाराशिवून फोन आला, मोर्चा काढला होता या लोकांनी. 6 महिने रोजगार दिल्यानंतर त्यांना परमनंट नोकरी देऊ. 6 महिने रोजगाराचे पेमेंट सुद्धा अजून मिळालेलं नाही या लाडक्या भावाचे. मराठवाड्यातला नव्हे तर महाराष्ट्रातलं शेतकऱ्याचं ठिबक सिंचनाचं अनुदान मागच्या 3 वर्षाचं बाकी आहे. अतिवृष्टीचं अनुदान बाकी आहे, दुष्काळाचं अनुदान बाकी आहे. इव्हन संजय गांधी निराधार योजनेचे पैसे सुद्धा वेळेवर भेटत नाही. हे कशामुळं? की आज राज्याच्या डोक्यावर 7 लाख कोटीचं कर्ज आहे आणि देशाच्या डोक्यावर 2.5 मला वाटतं, मला आकडे सुद्धा सांगता येईना, 2.5 कोटी लाख रुपयाचं कर्ज आहे देशाच्या डोक्यावर असं मला वाटतं. पण मला महाराष्ट्राचं माहिती आहे 7 लाख कोटी रुपयाचं कर्ज महाराष्ट्राच्या डोक्यावर आहे. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.